दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीदारासाठी अतिशय सोने खरेदीदारासाठी सुवर्ण संधी। अखेर सोन्याचा फुगा फुटला। केंद्र सरकारने सोन्याच्या बाबतीत असे काही निर्णय घेतले की ज्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आलेली आहे। सोन्याच्या दुकानामध्ये अचानक गर्दी वाढली। सरकारच्या निर्णयात मोठी संधी निर्माण झालेली आहे। ज्या लोकांना सोने खरेदी करायचं आहे, चांदी खरेदी करायचं आहे, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यांच्यासाठी सरकारने 5 महत्त्वाचे निर्णय लागू केले असून त्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलथापालथ होणार आहे। मग सोन्याचा भाव असा किती रुपयांनी कमी झालाय की ज्यामुळे अचानक गर्दी वाढलेली आहे। येणाऱ्या 10 दिवसात सोन्याचा अखेर फुगा फुटतोय। अमेरिकेतून एक अनुकूल बातमी आलेली आहे ज्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यातच सरकारने एक निर्णय देखील मोठा घेतलेला आहे ज्यामुळे सोन्याचा अखेर फुगा फुटणार। एक मोठी संधी आल्यामुळे ग्राहक आता यामुळे आनंदी झालेले आहेत। अनेक सोन्याच्या दुकानांमध्ये अक्षरशः गर्दीला झालेली आहे। मग आता प्रति तोळा सोन्याचा भाव किती असणार? 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट सोन्याचे नवे रेट कसे असणार? भाव कशा पद्धतीने कमी होणार? त्यामागचे कारण नेमकं काय आहे? मग तुम्ही सोने खरेदी करायचं आहे की विकायचं आहे, थांबायचं आहे की ही तुमच्यासाठी अतिशय मोठी संधी आहे? आज तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तुम्हाला जर सोने खरेदी करायचं असेल, विक्री करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमचं लाखो रुपये वाचवू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ एकही सेकंदी स्किप न करता लक्षपूर्वक व्हिडिओ संपूर्ण पहा। अखेर सोन्याचा फुगा अमेरिकेच्या भावामुळे अमेरिकेतून जो आर्थिक व्यवस्था आहे त्या आर्थिक व्यवस्थेच्या काही दिवसांमध्ये जी आता सुधारलेली आहे त्यामुळे अखेर सोन्याचा फुगा फुटलेला आहे। सरकारने 5 निर्णय घेतले। दुकानामध्ये अचानक गर्दी वाढलेली आहे। सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी संधी आहे। आता नेमकं काय घडतंय? किती रुपयांना सोन्याचा भाव असणार आहे ज्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सगळ्यात आधी आपण ही समजून घ्या की सोन्याची एवढी चर्चा सुरू आहे, मग आता कमी भाव होण्याची, फुगा फुटण्याची चर्चा आहे। कारण सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत। त्यामुळे आता पाहायला गेलं तर आपला हिंदूंचा सण जो दसरा, आता दसरा देखील अतिशय चांगला सण मानले जातात आणि दसऱ्या दिवशी अनेक लोक एक हिंदू संस्कृती म्हणून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक लोक सोने खरेदी करत असतात। त्यामुळे मोदी सरकारने देखील सोने स्वस्त करण्याचा अखेर निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता सोनं किती स्वस्त होणार हे तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। आज पाहायला गेलं तर जवळपास सोनं 1,14,000 रुपयाच्या आसपास प्रति पोहोचलेलं आहे। अनेक जण दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची वाट बघत असतात, पण वाढत्या भावामुळे त्यांच्या खिशामध्ये पैसे कमी पडत आहेत। मग आता नेमकं किती घ्यायचं ज्यामुळे दिवाळीला फायदा होईल? दिवाळीला घ्यायचं की दसऱ्याला घ्यायचं हे देखील तुम्हाला मी समजावून घ्यायचं आहे। आता बघा, असा मोठा संभ्रम अनेक लोकांमध्ये देखील झालेला आहे। आता त्याचं अखेर मी व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा निर्णय घ्यायला थोडीशी मदत होऊ शकते। आता सरकारचं काही विशेष धोरणे आहेत। आता आंतरराष्ट्रीय देखील घडामोडी घडलेल्या आहेत। अमेरिकेतून एक अनुकूल बातमी देखील समोर आली आहे ज्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे। आता मग हीच आता सुवर्ण संधी ज्याची तुम्ही वाट पाहत होतात। मग आता ही संधी किती दिवसासाठी असेल, भाव किती दिवस खाली येणार आहे हे जाणून घेण्यासाठी 5 महत्त्वाची कारण देखील समजून घ्यावं लागेल। मुळापासून गोष्टी तुम्हाला समजून घ्यावं लागेल, अन्यथा काय होते, अनेक अफवा येतात, अनेक अफवामध्ये लोक खरेदी करतात, त्यामुळे त्या लोकांचं नुकसान होत असतं। पण नेमकं अचानक गर्दी वाढण्यामागचं नेमकं कारण काय? सोन्याचा जो फुगा आहे तो कशा पद्धतीने फुटणार आहे तेव्हा तुम्हाला सगळं काही टप्प्याटप्प्याने कळणार आहे। त्याआधी जाणून घ्या की सोन्याचा जो भाव आहे तो कोणत्या 5 कारणामुळे कोसळणार आहे। आता कोणती 5 कारण आहेत ही लक्षपूर्वक तुम्ही जाणून घ्या। आता काही अफवामुळे तुम्ही देखील त्या ठिकाणी गर्दी कराल, सोनं घेऊन पस्तावाल। तर बघा, काही लोक अंदाज लावत आहेत दिवाळीपर्यंत तब्बल सोनं 1.25 लाख रुपये प्रति तोळा होईल। पण थांबा, घाई करू नका, कारण 5 मोठे फॅक्टर्स आहेत, 5 मोठे असे कारण आहेत जे सोन्याचा फुगा त्याच्यामुळे फुटणार आहे। आता भाव खाली येणार आहे, एक एक करून आता समजून घ्या। आता पहिल्यात सगळ्यात मोठं कारण म्हणजे डॉलरची वाढती ताकद। बघा, शास्त्रज्ञ काय सांगत आहेत, तज्ञ काय सांगत आहेत की जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर मजबूत होत असतो, डॉलर जसं भारताचा रुपया आहे तसा अमेरिकेमध्ये डॉलरने पैसे होत असतात, तर याचा जर ठिकाणी भाव वाढला तर सोन्याची चमक देखील फिकी पडते, सोनं कमी होत असतं आणि गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून डॉलरमध्ये ते गुंतवणूक असतात। सोन्याची मग मागणी कमी होते आणि भाव आपोआप खाली येत असतात। आणि आता अनुकूल वातावरण झालेलं आहे,
हे पहिलं कारण आहे। आता हे भाव कमी व्हायचं दुसरं कारण देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता किती रुपयाने भाव कमी होणार, सोन्याचा फुगा कधी फुटणार आहे, सरकारने 5 निर्णय कशा पद्धतीने घेतलेत, कोणती तारीख या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे। आता तुम्हाला किती रुपये प्रति तोळा हे होणार आहे ते देखील सांगणार आहे, पण त्याचं कारण देखील अतिशय महत्त्वाचं आहे। अमेरिकेतील व्याजदर म्हणजे हीच अमेरिकेतून बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी करायला जात असाल, सोने विकायला जात असाल तर 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा। अमेरिकेची जी बँक आहे त्याचा व्याजदर आता कमी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे काय होईल, कमी व्याज झाल्यामुळे लोक काय करतात, बँकेत पैसे ठेवून त्या ठिकाणी फायदा होत नाही, त्यामुळे ते पैसे काढून घेतात आणि सोन्यात गुंतवणूक करत असतात। जर अमेरिकेने व्याजदर कमी केले नाही आणि पुढे तर पाहायला गेलं तर सोन्याला दराला मोठा धक्का बसेल, त्याचा भाव देखील वाढणार नाही, त्यामुळे उलट तो कमी होऊ शकतो। हे देखील दुसरं महत्त्वाचं कारण आहे। किंवा आता दुसरी मोठी घडामोड आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली आहे। अशा 3 गोष्टी आहेत, त्या 3 गोष्टीमुळे भावाचा फुगा फुटू शकतो। आता लक्षपूर्वक इथून पुढे पाहायचं आहे, कारण की मग नवा काय भाव असणार आहे, किती रुपये प्रति तोळ्याने सोनं मिळणार आहे, सोन्याचा फुगा खरंच फुटणार आहे का, 2 मिनिटात तुम्हाला याचा अंदाज येणार आहे। कारण की 3 कारणं व्यवस्थित समजून घ्या, ज्यांना तुमचे पैसे वाढतील। आणि आता पुढची गोष्ट आहे, भारतातील गोष्ट, आता आपला जो भारतातला रुपया आहे त्यामुळे देखील सोन्यावर प्रचंड परिणाम होतोय। आता भारत काय करतो, सोनं बाहेरून आयात करतो, पण सोनं बाहेरून आयात करत असताना त्यांना पैसे डॉलरमध्ये द्यावे लागतात। मग डॉलर कुठून आणायचा, तर डॉलर विकत घ्यावा लागतो। आता पैसे देऊन तर आपल्याला रुपये जर डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला तर आपल्याला कमी पैशात जास्त डॉलर येत असतात। आता जास्त डॉलर आल्याने सोनं आयात करायला कमी पैसे लागतात आणि याचा थेट परिणाम भारतात सोन्याचा दर कमी होतील। आता ही पाहायला गेलं तर दसरा देखील येत आहे, दिवाळी देखील येत आहे। आजची ती स्थिती अशीच राहिली तर तुम्हाला मोठी गुड न्यूज देखील मिळणार आहे। मग आता ही नेमकी गुड न्यूज नेमकं काय आहे, किती रुपयाने भाव कमी होणार आहे, अचानक गर्दी का वाढलेला आहे, आता सोन्याचा फुगा कशा पद्धतीने फुटणार आहे, कशा पद्धतीने इथे पुढे मार्केट राहणार आहे, हेच तुम्हाला चौथं कारण महत्त्वाचं म्हणजे जागतिक तणाव जो आहे तो आता चौथं महत्त्वाचं कारण आहे। तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा जगात कुठेही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा असुरक्षित लोकांना वाटत असतं, त्या ठिकाणी ज्यावेळेस जे गुंतवणूकदार असतात ते काय असतात, जे गुंतवणूक असतात ते सोन्यामध्ये पैसे लावत असतात। आता पाहिलं गेलं तर रशिया, युक्रेन, तर इस्रायल यासारख्या, गाझा यासारख्या घटनांमुळे सोन्याचे भाव अचानक वाढलेले होते। हे महत्त्वाचं कारण आहे। जर हे युद्धजन्य परिस्थितीत ताण कमी झाला तर गुंतवणूकदाराची भीती कमी होईल आणि सोन्यातून पैसे बाहेर काढतील आणि यामुळे सोन्याची देखील आता फुगा यामुळे घटणार आहे आणि सोन्याचा भाव देखील घटणार आहे, दर खाली येतील। या लोकांना प्रश्न पडला होता की सोन्याचे भाव का वाढू लागलेत, तर त्यामागचं कारण तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे। ते कारण आता जो तणाव वाढला होता, 5वं कारण शेवटचं कारण ते खास भारतातल्या लोकांचं आहे, त्या कारणाने खरं तर हा फुगा फुटणार आहे। तुम्हाला नंतर सांगणार आहे नेमकं कशा पद्धतीने फुगा फुटेल। कायम प्रतितोळ्याचे भाव असणार आहेत, लग्न सराईमध्ये काय भाव असतील, दिवाळीत काय भाव असतील, दसऱ्याला काय भाव असतील, या वर्षाच्या शेवटी काय भाव असतील, या वर्षी देखील सरकारचा निर्णय तो आता 5वा शेवटचं कारण आहे। भारतातील मागणी पहा, भारतातील दिवाळी, दसरा या लग्न सराईमध्ये ज्यामध्ये सोन्याची प्रचंड खरेदी होत असते। आता भाव खूप जास्त असल्यामुळे आता देखील खरेदी थोडीशी कमी झालेली आहे, पण लोक खरेदी करायला कमी करतात। पण ज्यावेळेस लोकांचं बजेट कमी असेल, लोकांना अपेक्षेप्रमाणे सोनं खरेदी केलं नाही तर याचा उलटा इफेक्ट होणार आहे। तुम्हाला वाटलं दसऱ्याला मागणी वाढेल, दिवाळीला वाढेल आणि लग्न पाहायला गेलं तर लग्न सराईमध्ये देखील वाढेल, पण भाव इतका का वाढलाय की लोक खरेदी करायला जात नाहीत। त्यामुळे ही जी मागणी आहे, मागणी कमी झाली, त्यामुळे नक्कीच याचा भाव खाली येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आता ही 5 कारणं होती, जर ही सोन्याच्या बाजारात एकत्र आली तर इतिहासातली सगळ्यात मोठी उलथापालथ होऊ शकते। मग नेमकं आता किती रुपयाने स्वस्त होणार आहे याविषयी 3 महत्त्वाचे अंदाज देखील आलेले आहेत, कारण सांगितलेत। आता बघा 3 एक्सपर्ट आहेत जे आता त्यांनी अंदाज सांगितलेत, ते अंदाज लक्षपूर्वक ऐका, त्या अंदाजामागची पार्श्वभूमी काय, तुम्ही नेमकं आता काय करायला पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे। आता अंदाज असा आहे की जे भारतातले प्रसिद्ध कॉमोडिटी तज्ञ आहेत, अजय केडिया यांनी एक मत देखील व्यक्त केलेलं आहे, एक अंदाज देखील सांगितलेला आहे। ते म्हणतात की भाव वाढले, हे भाव तात्पुरते आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता हे तात्पुरते भाव आंतरराष्ट्रीय घटक आणि स्थानिक मागणी पाहता सोन्याच्या दरात प्रति तोळा 10,000 रुपयांपर्यंत घसरत पाहायला मिळू शकते, असा अंदाज देखील त्यांनी वर्तवण्यात आला आहे। आजचा भाव आहे तो एक पाहायला गेलं तर 10,000 रुपये कमी होणार आहे आणि 1 लाख रुपयाच्या आत देखील हा भाव येऊ शकतो, अशी माहिती देखील त्यांच्याकडून अंदाज आता व्यक्त करण्यात आलेला आहे। आता ही सगळ्यात मोठी संधी असणार आहे। आता पहिला अंदाज पण या ठिकाणी आलेला आहे, पण अचानक गर्दी का वाढली,
मग त्याचं हेच कारण आहे ना, सोन्याचा फुगा फोडण्याची सुरुवात तर नाही ना? तर पण थांबा, दुसरा अंदाज देखील यापेक्षा मोठा आहे. दुसरा अंदाज असा आहे की 15,000 रुपयांनी सोनं पाहिलं गेलं तर स्वस्त होणार आहे. त्याचं बघा, सॉलिड रिसोर्सेस या सोन्याच्या खाणीची मालकी असणाऱ्या मोठ्या कंपनीचे सीईओ वेटली निसेन्स यांनी रायटर्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक माहिती विधान केले. त्यांच्या मते सध्या सोन्याच्या दरात झालेली वाढ ही एक ओव्हर रिएक्शन आहे. पुढच्या काही महिन्यात सोन्याचे दर खाली येतील. त्यांच्या गणितानुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 15 ते 20,000 रुपयाची तुम्हाला घट होऊ शकते. याचाच अर्थ सोनं पुन्हा 85 ते 90,000 रुपयाच्या घरामध्ये येऊ शकतं. आता विचार करा किती मोठी बचत असेल. आता हा अंदाज ऐकून तुम्ही खुश होणार, पण तिसरी देखील धोक्याची सूचना आहे. तिसरा अंदाज एक वेगळाच आहे. आता तुम्ही आता घेऊन बसाल किंवा विकून टाकाल, पण लक्षात घ्या नाण्याची दुसरी बाजू असते. तिसरे तज्ञ देखील त्यांनी सांगितले, जर 5 कारणं सांगितले तर सोन्याच्या विरोधात गेले तर सोनं दिवाळीला 1,25,000 रुपये देखील पर्यंत जाऊ शकतं. आता तुमच्यासमोर 2 मोठ्या संधी आहेत. एक तर 10 ते 15,000 रुपये सोनं स्वस्त होऊ शकतं, किंवा दुसरा धोका आहे 10 ते 15,000 सोनं महाग होऊ शकतं, ज्यामुळे आत्ताच खरेदी करू शकता. तर अशा प्रकारची गोष्ट आहे. तर तुम्ही जर बघितलं आता सोनं खरेदी ठरवलं, विक्री करायची ठरवली, तर आता वाट पाहायची. तर ती प्रसिद्ध आता जे तज्ञ आहेत, तुम्ही तुमच्या फायनान्शियल तज्ञ आहेत, तर त्यांचे ॲडवायझर आहेत, जे आर्थिक ॲडवायझर आहेत, त्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. कारण येणाऱ्या 10 ते 15 दिवसात बाजारामध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. तर 10 ते 15,000 रुपयाची घसरण देखील होऊ शकते. जर दिसली तर तुम्हाला दिवाळीच्या किंवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पाहिलं गेलं तर सोनं घेण्याचा विचार तुम्ही करू शकता. पण लक्षात ठेवा, हा भाव जर जास्त काळ टिकत नाही, मागणी वाढतेच, त्यामुळे पुन्हा वर जाईल, याचं योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचा जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही व्यवस्थित फायनान्शियल ॲडवायझर आहेत, आर्थिक सल्लागार आहेत, त्यांचा तुम्ही त्या ठिकाणी सल्ला घेणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमचा त्या ठिकाणी सल्लागार असेल त्यांच्याकडून माहिती घ्यायची. आणि सोन्याच्या भावावरती महत्त्वाची माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे कमेंट नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.